नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. रणदिवेंच्या घरी पोहोचत आता आपली जानकी, सौमित्र, अवंतिका आणि आपल्या नानांचा जीवाचं स्वतः आपल्या सुमित्रा आईचे खानदानी दागिने ऐश्वर्याच्या ताब्यात जाऊ न देता त्यांच्या जीवाचं रक्षण करणार आहे. ऐश्वर्याच या सगळ्याचं कारस्थान आहे. ऐश्वर्याची चोरी पकडून जानकी ऐश्वर्याचे थोबाड फोडून आता तिला पोलिसांची धमकी देत जेलची हवा खाण्यासाठी पाठवणार आहे. एवढेच नाही तर इकडे सुमित्राने कुलदेवतेला जाऊन देवी आईला सगळं सांगितल्यानंतर, साकडं घातल्यानंतर कुलदेवी आता खूपच मोठा असा कौल देणार आहे. आणि कुलदेवीला गेल्यानंतर जोगतिनीने आता सगळ्या गोष्टींचा जानकीचा बाबतीतला सुमित्राईला खूप मोठा असा सत्याचा उलगडा केलेला आहे. ऐश्वर्याच्या कारस्थानांमध्ये सामील असलेल्या सारंगचे आता जानकी पूर्णपणे थोबाड फोडणार आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत मालिकेत आपण पाहिलं की सुमित्राचे खानदानी जे दागिने असतात ते चोरण्यासाठी ऐश्वर्या सारंगसोबत मिळून खूप मोठा प्लॅन करत असते. त्या प्लॅनप्रमाणे सारंग हा पेस्ट कंट्रोलवाला बनूनच रणदिवेंच्या आशीर्वाद बंगल्यामध्ये घुसतो. परंतु सारंग हा खूप घाबरत असल्यामुळे त्याचा थरकाप होत असतो. नानांच्या रूममध्ये त्याला दागिने चोरी करण्यासाठी जायचे असतात, परंतु त्याची हिंमतच होत नसते. सारंग आतमध्ये येणार तर गुलाबदादा विचारतो की तुम्ही कोण? सारंग आता घाबरतच सांगतो की मी पेस्ट कंट्रोल करण्यासाठी इथे आलो आहे. आणि त्यावेळेला सारंगला जरासा संशय येत असतो आणि गुलाबलाही आता इथे हे त्याला बघून संशय येत असतो. आणि हे सगळं ऐश्वर्या बघत असते आणि सारंग त्याला घाबरतच म्हणतो की पेस्ट कंट्रोल करतोय मी. ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं असतं की हा सारंग खूप घाबरलेला आहे. नक्कीच तो आपल्या प्लॅनचा मोठा पचका करणार, म्हणून ऐश्वर्या काहीतरी काम सांगून आता गुलाबला बाहेर पाठवते. आणि इकडे अवंतिका आणि सौमित्र त्यांच्या रूममध्ये कर्ज कसे फेडायचे याचाच विचार करत असतात. नाना त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात, परंतु सारंगची नानांच्या रूममध्ये जाण्याची अजिबातच हिंमत होत नसते. त्यामुळे आता ऐश्वर्या ही सारंगवर खूपच भडकते. सारंग बेडरूममध्येच पळून जातो. ऐश्वर्या म्हणते की तू कशाचाही कामाचा नाही, फक्त तुला 2 टाईम खाता येतं, डोक्याचा वापर करता येत नाही, म्हणून सारंगला त्याची लायकी दाखवते. त्यावर सारंग म्हणतो, ऐश्वर्या मला माफ करा, परंतु मला नाही जमणार, आईचे दागिने मला नाही चोरता येणार. त्यावर आता तो रडत असतो आणि मग ऐश्वर्याला काही करून येत्या काही तासांमध्येच त्या दागिन्यांची चोरी करायची असते. म्हणून ऐश्वर्या म्हणते ठीक आहे आणि सारंगला पटकन त्याच्या अंगावरील कपडे ती काढण्यासाठी सांगते. आणि ऐश्वर्या आता चिडूनच सांगते की काढ, तुझ्या माणसाने नाही होणार हे सगळं. आणि ती स्वतःच्या अंगावरच पेस्ट कंट्रोलचे कपडे चढवते आणि सारंगला बाहेर जाऊन गुलाबवर वॉच ठेवण्यासाठी सांगते. तेव्हा आता सर्व काही प्लॅन हा ऐश्वर्या करणार असते. आता गुलाब आतमध्ये आल्यानंतर सारंगसुद्धा आत येण्याचं नाटक करतो आणि पेस्ट कंट्रोलमध्ये आहे का असं मुद्दाम विचारतो. गुलाबदादा सांगतात की हो आले आहेत. त्याच वेळेला आता पेस्ट कंट्रोलवाल्याचा ड्रेस घालून ऐश्वर्या ही खाली येते आणि ती सारंग आणि गुलाबच्या अंगावर आणि नाकातोंडावर गुंगूचे औषध आणि फवारा मारते आणि त्यांना ती बेशुद्ध पाडते. त्यानंतर इकडे अवंतिका आणि सौमित्र त्यांच्या रूममध्ये असतात. त्याच वेळेला आता जानकी ही सौमित्रला फोन करून सांगते की आपल्याला जर आशीर्वाद बंगला वाचवायचा असेल तर नानाच आपली काहीतरी मदत करू शकतात. नानांना असं काहीतरी माहीत आहे जेणेकरून आपलं हे घर वाचेल. मागच्या वेळेला जेव्हा मी नानांची भेट घेतली तेव्हा त्यांनी मला त्या कड्याबद्दल सांगितलं आणि कुलूप, चावी असं काहीतरी बोलत होते, परंतु मला ते कडं म्हणजे पार्वती आईने ऋषिकेशला दिलेल्या कड्याबद्दल समजलं, पण कुलूप चावीचा अर्थ मला नाही समजत आहे. आणि तिकडे आता सयाजी काकांच्या हातात ते कडं आहे. आपल्याला नानांना नक्की काय सांगायचं आहे ते करायला हवं. म्हणून आता सौमित्र भाऊजी, तुम्ही नानांची भेट घ्या, त्यांना पुन्हा एकदा या कोड्याचं उत्तर विचारण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपण तिथपर्यंत पोचू. त्या कोड्यापर्यंत पोचण्यासाठी आपली मदत होईल. नक्कीच काहीतरी रहस्य दडलं असेल, आपल्याला लवकरात लवकर या रहस्याचा उलगडा करायलाच हवा. म्हणून जानकी नानांशी सौमित्र आणि त्याला बोलायला सांगत असते. त्याच वेळेला आता ही ऐश्वर्या वेषांतर करून अवंतिका आणि सौमित्र यांच्या रूममध्ये येत असते. ते सगळेजण बोलत असतात. त्यावेळेला इथे आता सौमित्र त्याच गोष्टींचा विचार करत असतो आणि जानकीशी फोनवर बोलत असतो.
आणि ऐश्वर्या वेषांतर करून अवंतिका आणि सौमित्राच्या रूममध्ये आलेली असते आणि लगेच त्यांच्या नाकातोंडावर ती गुंगीचा तो फवारा मारते. आता त्या फवाराच्या त्रासामुळे अवंतिका, सौमित्र यांना खूप खोकला येत असतो आणि त्रास होत असतो. दोघेही मोठमोठ्याने खोकत असतात आणि श्वास घेऊ लागतात आणि या दोघांच्या खोकल्याचा आवाज जानकीला फोनवर जातो, कारण जानकी आणि सौमित्र तिचा फोन हा चालूच असतो आणि इथे सौमित्र चक्कर येऊन खाली पडतो. तेव्हा अवंतिका, सौमित्र हळूहळू बोलत असतात की हा कसला धूर आहे, याने श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होते. आता दोघे हळूहळू खाली जमिनीवर कोसळतात आणि बेशुद्ध होतात. इकडे जानकी हॅलो हॅलो करत असते. अचानक दोघांनाही खोकला का आला असेल, असे अचानक फोनवरती बोलण्याचे बंद का झाले असतील. तिकडे काही अघटित तर घडलं नसेल ना, काहीतरी गडबड नक्कीच आहे. सौमित्र भाऊजींना अचानक एवढा मोठा खोकला लागलाच कसा, म्हणून आता जानकीला संशय झालेला असतो आणि ती अस्वस्थ होते की नक्कीच काहीतरी संकट आपल्या घरावर आलं आहे. म्हणून जानकी आता काहीही विचार न करता आता आशीर्वाद बंगल्यावर निघालेली असते, कारण या सगळ्यामध्ये तिला लक्षात आलेलं असतं की नक्कीच काहीतरी माझी माणसं संकटात आहेत. आणि इकडे अवंतिका आणि सौमित्रला बेशुद्ध झालेलं पाहून ऐश्वर्या खूपच खुश होते आणि त्यांच्या रूमचा दरवाजा लावून घेते. एकच दिवस मी तुम्हाला कायमचा ढगात पाठवणार. त्यानंतर ऐश्वर्या नानांच्या रूममध्ये जाते आणि तिथेही फवारा मारते. बिचारे नानासुद्धा आता बेशुद्ध पडलेले असतात. त्या संधीचा फायदा घेतच आता ऐश्वर्या ही सुमित्राच्या कपाटाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असते. पण काही केला तो दरवाजा ऐश्वर्याच्या ताकदीने तुटत नसतो. तर इथे जानकी ही सारखी सारखी फोन लावते, परंतु फोन कोणीही उचलत नसतं. ऐश्वर्या तो कपाट तोडण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यावर दणादण ती आता कपाटावर दगड लाथ घालत असते, परंतु काहीच ते दरवाजा उघडत नसतं. त्यानंतर खूप ऐश्वर्याच्या प्रयत्नानंतर तिकडे ऐश्वर्याचे ते कपाटाचे दार तोडण्यामध्ये ती यशस्वी होते. जानकी वाऱ्याच्या वेगाने आता निघालेली असते आणि तिला वाटत असतं की काहीतरी माझ्या कुटुंबाबरोबर अघटित घडत आहे आणि सुमित्राचे ते दागिने ऐश्वर्याला काही करून चोरायचे असतातच. म्हणून आता इकडे तिकडे कपाटात ती दागिने शोधू लागते, तर घरातील सर्वजण बेशुद्ध असतात. ऐश्वर्या कपाटातील सर्व काही सुमित्राच्या साड्या, नानांचे कपडे बाहेर फेकून देते. तेव्हा तिला एक साडीखाली तो दागिन्यांचा बॉक्स सापडतो. ऐश्वर्या खोलून पाहते तर सगळे दागिने पाहून ऐश्वर्या खूपच खुश होते आणि त्याच वेळेला जानकी ही आशीर्वाद बंगल्यावर पोहोचते. समोरील दृश्य पाहून जानकीच्या पायाखालची जमीन हादरते, कारण सारंग आणि गुलाबदादा हे बेशुद्ध अवस्थेत हॉलमध्ये पडलेले असतात. ते पाहून जानकी घाबरते. सगळीकडे अगदी धूर धूर असतो आणि त्या धुराने तिलासुद्धा त्रास होत असतो, कारण त्यामध्ये गुंगीचं औषध त्यांनी जास्त प्रमाणात मिक्स केलेलं असतं. जानकी स्वतःचा पदर आपल्या नाकाला बांधते आणि सारंग व गुलाबला उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण दोघेही उठत नसतात. आता आतमध्ये नक्की काय करत आहे म्हणून जानकी नानांच्या रूमकडे धाव घेते. सौमित्र आणि अवंतिकासुद्धा बेशुद्ध अवस्थेत जानकीला दिसतात, ज्याने जानकीला आता मोठा धक्का बसतो. तर इकडे ऐश्वर्या ते सर्व दागिने पळण्याच्या तयारीत असते, तर त्याच वेळेला समोरून जानकी येते आणि नानांच्या रूममधून ऐश्वर्या दागिने उडून घराबाहेर पडत असते. त्यावेळेला आता जानकी मोठ्यानेच ओरडते की थांब, कोण आहेस तू, थांब तिथेच. तर जानकीचा आता आवाज ओळखल्यानंतर ऐश्वर्याला घाम फुटतो. ऐश्वर्या विचार करते की जानकी इथे कशाला तडमडली, हिला काही स्वप्न पडलं की काय, मी प्रत्येक वेळेला माझा डाव मोडण्यासाठी अगदी हुशारीने येते इथे. जानकीने जर मला हे दागिने चोरताना पाहिलं तर माझं काही खरं नाही. म्हणून आता ऐश्वर्या पेस्ट कंट्रोलवाल्याच्या वेशातच राहते आणि तिथून पळ काढत असते. त्याच वेळेला मग आता इथे हे सगळं करत असताना जानकी मागे मागे पळते की थांब, तू कोण आहेस. त्यावेळेला तुला काय हवं आहे, तुझ्या हातात ते काय आहे, म्हणून जानकी पाठलाग करत असते. ऐश्वर्या जानकीला धक्का देते आणि तिथून घराबाहेर पळ काढत असते, परंतु जानकी काही हार मानणारी नसते. ते ऐश्वर्याच्या पाठीवर लांबूनच काठीने वार करते. तर ऐश्वर्याच्या हातातील तो दागिन्यांचा बॉक्स बाजूला जाऊन पडतो. आता दागिन्यांचा बॉक्स तर खाली पडतो, परंतु ऐश्वर्याच्या हाताला खूप लागल्यामुळे तिला त्रास होऊ लागतो आणि ती ऐश्वर्या आई ग असंच मोठ्याने ओरडते. आता जानकीच्या लक्षात आलेलं असतं की हा कुठल्या तरी एका बाईचा आवाज आहे आणि कोण बाई आहे. जानकी मोठ्यानेच ओरडते की कोण आहेस ग तू, नानांच्या रूममध्ये काय करत होतीस. तेव्हा ऐश्वर्या ते दागिने सोडूनच आपला जीव वाचवत तेथून बाहेर पळून जाते. तर आता जानकी तिचा पाठलाग करणार, परंतु घरातील सर्वजण बेशुद्ध असतात, म्हणून त्यांच्या काळजीपोटी जानकी मागे येते आणि सुमित्राचे जे काही दागिने ऐश्वर्याच्या हातून खाली पडलेले असतात ते उचलते. तर जानकी धक्क्यानेच विचार करते, म्हणजे हे कोण होतं, ते दागिने चोरण्याच्या हेतूनेच इथे आलेले असावे. म्हणून जानकी सुमित्राचे जे काही खानदानी दागिने असतात ते पुन्हा उचलते आणि आतमध्ये घेऊन येते. इकडे ऐश्वर्याला पळून पळून खूप घाम फुटलेला असतो. ती मागे पाहते तर जानकी नसते.
म्हणून आता ऐश्वर्या एका ठिकाणी थांबते आणि सुटकेचा निश्वास टाकते. ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो, कारण जानकीने पुन्हा एकदा तिचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. ऐश्वर्या घाबरते की जर या जानकीने मला ओळखलं असेल तर, कारण खूप मोठ्याने ओरडली. तिने माझा आवाज ओळखला असेल तर, दागिनेसुद्धा हाती लागले नाही, सगळा काही पचका झाला. ऐश्वर्या तर अगदी रडकुंडीला आलेली असते आणि जानकीच्या नावाने ती बोटे मोडत असते. आणि आता इथे ऐश्वर्याला टेन्शन असतं की जानकीने जर मला ओळखलं तर आता माझं खरं नाही. ऐश्वर्या आता स्वतःच्या तोंडावर मारून घेत असते, कारण आता पैसे मिळवण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतात. प्लॅनसुद्धा फसतो. जानकी पोचलीच कशी असा प्रश्न तिला पडतो. जानकी पुन्हा रूममध्ये येते आणि सर्वांना हळूहळू शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. हळूहळू एक एक करून सर्वजण शुद्धीवर येतात. नानांना खूप त्रास होत असतो. ऐश्वर्याने सुमित्रा आईच्या कपाटाचं कुलूप तोडलेलं असतं ते पाहून सर्वांना धक्का बसतो. शुद्धीवर आल्यानंतर अवंतिका जानकीला विचारतात की वहिनी तुम्ही इथे कशा? त्यावर जानकी घडलेला सगळा प्रसंग सांगते की जेव्हा आपला फोन चालू होता ना, त्यावेळेला तुम्हाला अचानक खोकला यायला सुरुवात झाली. मला जरा संशय आला, म्हणून मी काहीही न करता इथे पोहोचले, तर सर्वजण असे बेशुद्ध अवस्थेत पडले होते. सुमित्रा आईचे दागिने चोरी करण्यासाठी कोणीतरी आलं होतं म्हणून, परंतु कोण असेल असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हा आता गुलाबदादा सांगतात की जानकी बहिणी, अहो तो पेस्ट कंट्रोलवाल्याचा माणूस होता, त्यांनी आमच्या अंगावर असा फवारासुद्धा मारला आणि आम्हाला बेशुद्ध पाडलं. तेव्हा जानकी सौमित्र विचार करतात की पेस्ट कंट्रोलवाला, त्या व्यक्तीला कसं माहिती की सुमित्रा आईचे दागिने नानांच्या रूममध्ये कपाटामध्ये आहेत? तेव्हा जानकी विचारते की त्या पेस्ट कंट्रोलवाल्याला कोणी बोलावलं होतं? सारंग तर पूर्णपणे आता घाबरलेला असतो. तर सौमित्र सांगतो की त्याला ऐश्वर्यानेच बोलवलं होतं. तर जानकी म्हणते, परंतु चोरी करून पळणारा तो माणूस नव्हता, तर कोणीतरी बाई होती, कारण मी जेव्हा काठी फेकून तिच्या हातावर मारली तेव्हा ती मोठ्याने ओरडली आणि तो आवाजसुद्धा आता बाईचा होता आणि ओळखीचा होता. नक्कीच घरातील कोणीतरी सामील असावं, नाहीतर नानांच्या रूममध्ये जाण्याची त्या बाईची हिंमत होणार नाही. तेव्हा आता घडलेला सर्व काही प्रसंग सौमित्र, अवंतिका आणि जानकी विचार करत असतात. सारंग मात्र खूप घाबरलेला असतो, कारण आता ऐश्वर्या ते दागिने चोरण्यासाठी अयशस्वी झालेली असते. प्लॅन फ्लॉप होतो. तर जानकी बहिणीने ऐश्वर्याला ओळखलं तर काही खरं नाही, म्हणून सारंगला घाम फुटतो. तेव्हा आता जानकी मुद्दाम सारंगला विचारते की ऐश्वर्या कुठे आहे? बाकी सर्वजण घरात आहेत, परंतु ऐश्वर्या ती तिच्या रूममध्ये बेशुद्ध पडली नसेल ना? त्यावर आता सारंग तप करत सांगतो की ऐश्वर्या त्यांच्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी गेल्या आहेत आणि त्या सकाळपासून घरी नाही आहेत. तेव्हा मग अवंतिका आणि गुलाबदादा सांगतात की ऐश्वर्या तर घरातच होती, तिला बाहेर जाताना आम्ही नाही पाहिलं. गुलाबसुद्धा आता मोठ्या सत्याचा उलगडा करतो की जानकी बहिणी, जेव्हा पहिल्यांदा तो पेस्ट कंट्रोलवाला आला तेव्हा तो एक व्यक्ती होता, परंतु फवारणी करताना मला वेगळ्याच प्रकारची व्यक्ती दिसली, म्हणजे आत येणारा वेगळा आणि बाहेर जाणारा वेगळा होता. तेव्हा आता ऐश्वर्याची चोरी आता पकडली जाणार असते. सौमित्र व जानकीला आता ऐश्वर्यावर संशय येतो की नक्कीच ऐश्वर्या आणि सारंगचा हा प्लॅन असणार. त्यांना सुमित्रा आईचे दागिने चोरी करायचे असावेत, म्हणून आता जानकीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. त्याच वेळेला आता ही ऐश्वर्या आतमध्ये येते. जानकीने आपल्या सुमित्रा आईचे दागिने अगदी जपून ठेवलेले असतात. सर्वजण आता ऐश्वर्याकडे रागाने पाहत असतात. ऐश्वर्या विचारते की तुम्ही सर्वजण माझ्याकडे असे का पाहत आहात? तेव्हा जानकी म्हणते की काय आहे ना ऐश्वर्या, मांजरीने कितीही डोळे झाकून दूध पिण्याचा प्रयत्न केला तरीही तिला वाटत असतं आपल्याला कोणी पाहत नाही, तर सगळ्या जगाला ते दिसलं. ऐश्वर्या, तुझीसुद्धा हीच गत आहे. अजून किती खोटेपणा करशील? तूच सुमित्रा आईच्या रूममध्ये बसून त्यांचं कपाट तोडून दागिने चोरण्याचा प्रयत्न केलास ना? तूच पेस्ट कंट्रोलवाली म्हणून इथे आली होतीस ना? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते, घाबरते, मला जणू काही माहीतच नाही असं दाखवण्याचं मात्र नाटक करते आणि म्हणते की जानकी, हे तू काय बोलतेस? अगं तोंड सांभाळून बोल. कसली चोरी, कुठली चोरी? दागिने आणि असं सगळं ती म्हणते. त्यावर आता सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या, साळसूतपणाचा आव आणू नकोस. तू आम्हा घरातील सर्वांना बेशुद्ध केलंस आणि संधीचा फायदा घेऊन दागिने चोरण्याचा प्रयत्न केलास. परंतु बरं झालं की जानकी बहिणी वेळेवर देवासारखी इथे धावून आली आणि त्यामुळे आईचे दागिने तर वाचलेच, परंतु तुझा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाला. हे सगळं काही तूच घडवून आणतेस. आता खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. सारंगसुद्धा आता ऐश्वर्याची बाजू घेत असतो. तर जानकी ही आता सारंगवर खूपच भडकते. सारंग भाऊजी, तुम्ही सुद्धा हद्दपार केली. एवढं सगळं होऊनही तुम्हाला या ऐश्वर्याचाच पुळका येतो. तुम्ही तिचीच बाजू घेते. अहो, सर्वांना रस्त्यावर आणलं या ऐश्वर्याने. भीक मागण्याची वेळ आली तरीही तुमचे डोळे उघडत नाही, तरी तुम्ही तुमच्या बायकोच्या प्लॅनमध्ये सामील होता. खरंच लाज वाटते तुम्हाला भाऊजी म्हणायची.
मला आता वाटलं नव्हतं की तुम्ही ऐश्वर्याच्या इतक्या आहारी गेलात. अहो, एकदा चटका बसला माणूस ताकसुद्धा फुंकून पितो, परंतु तुम्ही हे सगळं असं काय करताय? तेव्हा आता इथे ऐश्वर्याची तुम्हाला चूक दिसत नाही आहे का? तिचा खोटारडेपणा समोर असूनही तुम्ही डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवता, याची मात्र मला कमाल वाटते. सारंग लगेच खाली मान घालतो. ऐश्वर्या म्हणते की मी माझ्या नवऱ्याची नीट बोलायचं. जानकी म्हणते की मी माझ्या सारंग भाऊजींशी बोलत आहे. तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. परंतु सारंग भाऊजी अजूनही डोळे उघडा. ही ऐश्वर्या चांगली बाई नाही. ती तुमचा फक्त गैरवापर करून घेत आहे. परंतु अजूनही तुमचे डोळे उघडलेले नाहीत. अजूनही जागे व्हा. या घराचे पूर्णपणे वाटोळ होण्याच्या अगोदर काही खरं खोटं काय ते जाणून घ्या आणि तिची साथ देणं बंद करा. ऐश्वर्या, नाटक करत माझ्यावर आणि माझ्या नवऱ्यावर वाटेल ते खोटे आरोप करू नकोस. आत्ताच्या आता इथून चालती हो, असं आता ऐश्वर्या नाटक करत बोलायला लागते. आणि म्हणून आता जानकी ही चणकन ऐश्वर्याच्या कानाखाली मारते. चोर तर चोर, वर शिरजोर. तुला लाज वाटत नाही का? अगं सुमित्रा, आईचे दागिने सुद्धा तुला कमी पडलेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे घर वाचवेनच, परंतु माझ्या नाना आणि आईवर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाही. मी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. तू कितीही कुरघोड्या कारस्थान करण्याचा प्रयत्न कर, पण मी तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही. म्हणून आता जानकीने सर्वांचा जीव वाचवलेला तर असतोच, परंतु सुमित्रा आईचे दागिने पण तिने सुखरूप ठेवलेले असतात. ऐश्वर्याची चोरी तिने रंगेहात पकडलेली असते. कारण जेव्हा ऐश्वर्या खोटं बोलत असते की ती पेस्ट कंट्रोलवाली आणि दागिने चोरणारी मी नव्हतेच, त्याच वेळेला या आता जानकीचे लक्ष ऐश्वर्याच्या हाताकडे जातं. कारण जानकीने काठी फेकून मारलेली असते. त्याच ऐश्वर्याच्या उजव्या हाताला आता जानकीने काठी मारल्यामुळे मोठी जखम झालेली असते आणि हातसुद्धा सुजलेला असतो. तो हात ऐश्वर्याचा दुखत असतो. ऐश्वर्या आता त्या हाताला धरूनच असते. जानकीचं त्या हाताकडे लक्ष जातं आणि जानकी मुद्दाम ऐश्वर्याला विचारते की अगं, हाताला काय झालं? म्हणजे हाच मोठा पुरावा आहे की तू चोर होतीस. कारण चोर इथून पळून जात असताना मी काठीने त्याच्या उजव्या हातावर मार केला आणि तिथे मनगटावर बरोबर तुझीसुद्धा जखम झाली. हे कसं शक्य झालं? हा तर योगायोग असू शकत नाही. याचा 100% अर्थ असाच की चोर तूच आहेस. ऐश्वर्या, याद राख, यावेळेला तू माझ्या सुमित्रा आईचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केलास, परंतु इथून पुढे जर असा चोरी करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला पोलिसांमध्ये पाठवायलाही मागे पुढे बघणार नाही. आतासुद्धा मी तुझ्यावर पोलीस केस करू शकते, तुला जेलमध्ये पाठवू शकते. म्हणून अजूनही सांगते की सुधार वेळ गेलेली नाही. तर ऐश्वर्या पोलिसांची धमकी ऐकून खूपच घाबरते आणि ती ततपप करत मी काहीच नाही केलं म्हणून सारंगच्या हाताला धरत त्याला रूममध्ये घेऊन जाते. दोघांनाही आता घाम फुटलेला असतो, कारण रंगेहात जानकीने दोघांचीही चोरी पकडलेली असते. सौमित्र आणि अवंतिका म्हणत असतात की जानकी वहिनी, बरं झालं तुम्ही वेळेवर येऊन पोचलात, नाहीतर काय केलं असतं काय माहिती. तर इथे जानकीने त्या दोघांनाही चांगलाच धडा शिकवलेला असतो. जानकीने अगदी चाणक्य बुद्धीने सारंग आणि ऐश्वर्याचा हा जो काही प्लॅन आहे तो तिच्याच अंगावर उलटवून टाकलेला असतो. जानकी ऐश्वर्याला म्हणते की हे बघा, काही झालं तरी तुम्ही दोघं कितीही काही कुरघोडी करण्याचा प्रयत्न करा, परंतु आमच्या घरामध्ये असं काहीही चालणार नाही. जे काही तुम्ही नानांना आणि आमच्या सुमित्रा आईला त्रास देण्याचा प्रयत्न करताय ना, तो आत्ताच्या आत्ता बंद करा. तर इकडे जानकीने त्यांच्या दोघांचं चांगलंच थोबाड फोडलेलं असतं आणि त्यामुळे दोघंही चिडलेली असतात. तर इथे ऐश्वर्या ही त्यांच्या रूममध्ये जाते आणि ऐश्वर्या ही सारंगला म्हणते की बघितलं, तुम्ही ही जी काही प्रॉब्लेम केला आहे ना सुरुवातीला, जो काही तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये चेंज केला आहे ना, त्यामुळे हे सगळं घडलं आहे. कारण जर तुम्ही व्यवस्थित जाऊन चोरी केली असती तर मला आज इथे त्या जानकीचं ऐकावंच लागलं नसतं ना. तुम्ही वेळेवर चोरी करून आला असतात आणि त्यानंतर मग आपण जो काही प्लॅन आहे तो पूर्ण वर्क केला असता. परंतु तुम्ही चुकलात ना, त्यामुळेच ही सगळी गोष्ट घडली. तुमच्यामुळे आता आज आपल्या हातात ते सुमित्रा आईचे दागिने येता येता वाचले, असं आता ती म्हणायला लागते. त्यावेळेला सारंग म्हणतो, परंतु मी काय केलं? मला तर काहीच कळत नाही. तेव्हा मग ऐश्वर्या म्हणते की हो, तेच तर आहे ना तुमचं. तुम्हाला काहीच कळत नाही आहे मी जे काही सांगण्याचा प्रयत्न करते ते. त्यामुळे आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कसल्याच कामाचे नाही. म्हणून ऐश्वर्या आता उलट सारंगलाच बोलू लागते. परंतु इथे ऐश्वर्याला जे जे काही जानकीने तिचा पाणउतारा केलेला असतो ते सगळं काही आठवत असतं आणि त्या सगळ्यामुळे आता इथे ऐश्वर्याला सगळं आठवून आठवून राग येत असतो आणि ती सगळ्याचं खापर इथे आता सारंगवर फोडत असते. चांगलीच जानकीने दोघांना धमकी दिलेली असते, जर आता पुढे काही तुम्ही प्लॅन करण्याचा प्रयत्न केलात, पुढे जर काही घरावर वाईट डोळा ठेवण्याचा प्रयत्न कराल तर सगळ्यात आधी ऐश्वर्या, मी तुला जेलमध्ये पाठवेन, असं आता तिने सांगितलेलं असतं. नंतर इथे आता अवंतिका आणि सौमित्र हळूहळू चांगले शुद्धीवर येतात आणि सगळेच आता बरे झालेले असतात. सगळ्यांना खूप भीती वाटत असते. फार मोठ्या संकटातून ते आता हादरून बाजूला झालेले असतात.
तर त्याच वेळेला आता दोघंजणही अवंतिका आणि सौमित्र जानकीचे आभार मानतात आणि म्हणतात की आज तुमच्यामुळे आमचा जीव वाचला. तू वेळेवर येऊन पोचली म्हणून हे मोठं संकट हे बाजूला गेलं, नाहीतर ऐश्वर्याने आमच्यासोबत काय केलं असतं माहिती नाही. आमचासुद्धा जीव गेला असता. त्यावेळेला जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी, मी असताना या घरातील कोणाच्याही कुठल्याही केसांना धक्का लागू देणार नाही आणि म्हणूनच आता नानांकडून ते त्या कोड्याचे उत्तर सत्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असतात. जानकीने हुशारीने आता ऐश्वर्याचा प्लॅन हा फ्लॉप करून टाकलेला असतो आणि त्याच्यामुळे आता इथे सुमित्रा आई ही देवीला साकडं घालण्यासाठी कुलदेवीच्या देवळात आलेली असते. लवकरात लवकर माझ्या घरावरील संकट दूर होऊ दे असं देवी आईकडे ती साकडं घालते आणि त्याला म्हणते की एक जोगतीन तेवढ्यातच तिकडे येते आणि तुमच्या खूप मोठ्या संकटाची परीक्षा तुमच्या सोडल्या सुनेला द्यावी लागणार आहे आणि हे घर वाचवणं फक्त तुमच्या थोरल्या सुनेच्याच हातात आहे असं ती सांगते. परंतु तुमच्या थोरल्या सुनेला आधी निखाऱ्यावरून चालावं लागणार आहे. हे घर वाचवताना तिला खूप मोठ्या सत्व परीक्षा द्याव्या लागणार आहेत. परंतु काळजी करू नको, हे सगळं काही ती करून दाखवेल असं जोगतीन सुमित्राला सांगते. तेव्हा सुमित्राला मोठा धक्का बसतो की ती शक्ती माझ्या जानकीला ही लढाई जिंकण्याची शक्ती दे असं देवी आईकडे ती मागणं मागते. कारण आता देवी आईने सुद्धा जानकीच्या नावाचा कौल दिलेला असतो, जो सुमित्राने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आता हे घर जानकी वाचवू शकते. तर इकडे आता जानकी नाण्यांच्या त्या कोड्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असते की नक्की कुलूप आणि किल्ले काय आहे. पार्वती आईच्या ऋषिकेशच्या कड्यामध्ये असं काय दडलं आहे. जानकी काही करून सयाजीच्या हातातील ते कडं हे स्वतःच्या ताब्यात कसं घेणार याचा विचार करत असते आणि त्याबद्दल ती प्लॅनिंग करत असते. कारण त्यामध्येच खूप मोठं रहस्य दडलेलं असतं, हे जानकीला कळून चुकलेलं असतं आणि म्हणूनच स्टेप बाय स्टेप जानकी आता या सगळ्या रहस्याचा उलगडा करणार असते आणि रणदिवेंचं हे जे घर असतं आशीर्वाद बंगला जानकी वाचवणार असते. जानकी आता सयाजी पाटलाच्या हातातील ते कडं कसं मिळवणार हे पाहणं अगदीच रंजकतेचं ठरणार आहे. आणि नाण्यांनी देवघरामध्ये जे मृत्यूपत्र आणि घराचे जमिनीचे कागदपत्र ठेवले आहेत तिथपर्यंत जानकी आता कशी पोचणार हे आपल्याला पुढच्या काही ट्विस्टमध्येच पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.